पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध. पाठ्यपुस्तकच विकू देणार नाही. राज्य सरकारला राज ठाकरेंचा थेट इशारा. भाषेचा आदर आहेच पण सक्ती सहन करणार नाही. राज ठाकरेंची भूमिका. सत्ताधारी पक्षातील लोकांना मराठीविषयी प्रेम राहिलं नाही का? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची नको. आम्ही 5वीत असताना हिंदी शिकलो. मराठी लिहिता वाचता न येणारं मूल यामुळे अडचणीत येईल. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक भाषा शिकायला मिळायला हव्यात. हिंदी भाषा सक्तीवर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही जनता दरबारात उडी. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मोफत सभागृह उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाईंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर. क्रांतिकारक चाफेकर बंधू स्मारक आणि चाफेकर वाड्याचं लोकार्पण करणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाचं समन्स. विधानसभेतील निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी प्रफुल्ल गुडधेंची याचिका. निवडणूक आयोगानं नियमांचं पालन न केल्याचा याचिकेतून आरोप. 8 मे रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचं समन्स. महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेते संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी. लवकरच संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार. पुढच्या आठवड्यामध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली. सगळ्यांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करण्याचं नामदेव शास्त्रींचं आवाहन. बाळासाहेबांचा आवाज वापरणं म्हणजे पोरकटपणा. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व नाही तर लाज सोडली. नाशिकमधल्या निर्धार मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. लेकी बाळींना 1 किंवा 2 अपत्यावर थांबायला सांगा, नाहीतर ब्रह्मदेव आला तरी भविष्यात पाणी पुरणार नाही. राज्यातील भीषण पाणी टंचाईवर अजित पवारांचं भाष्य. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानी अहवाल सादर. अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालय, डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवला नाही. पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर ससूनकडून अभिप्राय मागवलाय. ससून रुग्णालयाच्या समितीनं दिलेला अहवाल अर्धवट. पूर्ण अहवाल येईल तेव्हा नक्कीच गुन्हे दाखल होतील. आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातांसह 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश. तर 31 जणांना पोलिसांकडून अटक. नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात. त्यातील 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त. घटनास्थळावरून आतापर्यंत 97 दुचाकी पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या अतिक्रमण कारवाईनंतर मंत्री नितेश राणेंकडून नाशिक पोलिसांचं अभिनंदन. तर सोलापूरमध्ये अतिक्रमणावर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी तंबी दिली. कर्जत आणि जामखेड एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बसेस उपलब्ध करून द्या. रोहित पवारांची अजित पवारांकडे मागणी. तसंच मतदारसंघातील विविध समस्याही अजित पवारांसमोर मांडल्या. आज मुंबईतील मेट्रो 3 सकाळी 6:30 ते 8:30 बंद राहणार. बीकेसी ते आचार्य यात्रे चौकाच्या चाचणीसाठी मेट्रो सेवा बंद राहणार. ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनामध्ये अधिक वाढ. 21 ई रिक्षांची यशस्वी पायलट प्रोजेक्ट. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. भिवंडीमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं हातोडा चालवला. भिवंडीचे आयुक्त अमोल सागरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई. बनावट जन्मदाखल्या प्रकरणी किरीट सोमय्यांनी आवाज उठवल्यानंतर परळीचं महसूल प्रशासन खडबडून जागं. चुकीचे कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हे दाखल. आपले सरकार पोर्टलवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभाग प्रमुखांना दर दिवशी 1000 रुपयांचा दंड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक.
केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर. अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक गावात. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईच्या कांदिवलीतील संचिती हॉस्पिटलवर बँकेची जप्तीची कारवाई. मात्र जप्तीच्या कारवाईमुळे रुग्णालयात अडकल्याचा आरोप. त्यांची सुटका व्हावी, डॉक्टर मिनल कांबळेंची मागणी. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात गुन्हे शाखेकडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरुद्ध शिवाजीनगरमधील सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावी सफरचंदाची बाग फुलवली. यावेळी युवकांनी देखील नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योगधंदा गावामध्ये मिळणार, शिंदेंचं वक्तव्य. पुण्यातील छोटा शेख सल्लाहुद्दीन दर्गा ट्रस्टची खासदार मेधा कुलकर्णींविरोधात तक्रार. मेधा कुलकर्णींनी अजान रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळेंची मागणी. सोलापूरच्या माळशिरसला मिळणाऱ्या नीरा देवधरच्या पाण्यामध्ये संजीवराजे निंबाळकरांचा विरोध. माळशिरसला मिळणाऱ्या पाण्याला विरोध केल्यानं संजीवराजेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आणखी एक धरण. गारगाई धरणासाठी वन्यजीव आणि पर्यावरण विषयक परवानग्यांना मंजुरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय. तीव्र उन्हाळ्यामुळे ठाण्यातील सर्व कार वॉश सेंटर बंद करण्याचे महापालिकेचे आदेश. धरणांमधला साठा कमी झाल्याचा परिणाम. वॉशिंग सेंटरमध्ये कार दिसली तर दंडात्मक कारवाई होणार. नाशिकच्या येवल्यामध्ये 4 दिवसाआड पाणीपुरवठा. येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक 2 मध्ये पालखेडच्या आवर्तनातून कमी पाणी मिळाल्यानं येवला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय. अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी. शहरामध्ये आता 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. लातूरच्या तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट. नियोजनाअभावी नळाला पाणी नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी नागरिकांना हातपंपावर रात्रभर जागण्याची वेळ. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी एकत्र. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावं लागलं. मुंबईत बेस्ट बसमध्ये महिलेची छेड काढणाऱ्याला अटक. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. ठाण्यामध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दुभाजकाला धडकली. अपघातामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची माहिती. परभणीच्या दैठणा माळसोन्ना रस्त्यावरती भीषण अपघात. टिप्परच्या धडकेमध्ये एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. भिवंडीमध्ये आईवडिलांना शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्रानंच मित्राची दगडानं ठेचून हत्या केली. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक. आईवडिलांकडून 1 महिन्याच्या चिमुकलीची हत्या. 4थी मुलगी झाल्यानं कृत्य केलं. आईवडिलांना अटक तर चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल. नागपूरच्या चंद्रशेखर कोहाड या कामगाराला 314 कोटी 76 लाखांचा इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस. कोहाड यांनी 2011 ते 2012 आणि 2015 ते 2016 या काळामध्ये 42 कंपन्यांसोबत कोट्यवधींचे व्यवहार केल्याचं नमूद. बँक सध्या बंद पडल्यानं कोट्यवधींच्या व्यवहाराचं गूढ कायम. पुणे सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी. महामार्गावर चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघून कारमध्ये सुरू असलेल्या गाण्यांवर डान्स करत तरुणांचा धिंगाणा. बीडच्या केजमधील रुग्णालयात भरधाव ट्रक शिरला. दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं. भीषण अपघातात 1 जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. अलिबाग मांडवा मार्गावरील माने फाट्याजवळ भीषण अपघात. कारची मोटरसायकलला जोरदार धडक. अपघातामध्ये पती पत्नीचा मृत्यू. कल्याणच्या वालधुरी परिसरात भरदुपारी घरफोडी. 12,69,000चा मुद्देमाल लंपास केला. चोरटे सीसीटीव्हीत कैद. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर एका इलेक्ट्रिक एसी बसला अचानक आग लागल्यानं नागरिकांची तारांबळ. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. पुणे नाशिक महामार्गावर पेठ हद्दीमध्ये भाजीपाला प्रोसेसिंग मॉलला आग. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह मॉल आगीत जळून खाक. परिसरात धुराचे लूट. वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. धुळ्यामध्ये युवक आघाडीचं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन. गॅस सिलेंडरची प्रतिमा जाळत दरवाढीचा निषेध केला.
आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी फोनवरून बातचीत. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली. जयस्वाल यांच्याकडून तात्काळ चौकशीचं आश्वासन. वीज चोरी करताना पकडलेल्या ग्राहकाला दंड न करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बीडच्या माजलगावमध्ये कारवाई. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात दहशत निर्माण करणारा T3 वाघ जेरबंद. मेंढकी भागातून वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. T3 वाघाच्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू. मुंबई पुण्यातून बिश्नोई टोळीत तरुणांच्या भरतीचे प्रयत्न. बेरोजगारी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची मुंबई पुण्यातून भरती. बिश्नोई टोळीमध्ये आल्यास एरियात दहशत निर्माण होण्याची तरुणांना बतावणी, तर गँगमध्ये आल्यास प्रसिद्धी पैसाही मिळण्याचं आमिष दाखवलं जात आहे. भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगेंची हत्या. आमदार सुरेश धस यांनी बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. आगे कुटुंबाला धसांकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर. मुंबईतील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला गती. देवनार डम्पिंगनंतर आता कांजूरमार्ग डम्पिंगवरही हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर बैठका. आज मंत्रालयामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाची बैठक पार पडणार. धुळे महानगरपालिकेमध्ये IAS दर्जाचा आयुक्त नेमा. माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी. गोटेंच्या आरोपांची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्यानं दखल घेतली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन. जत आणि कवठे महांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येणार. राज्य शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध. वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची निदर्शनं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी नोंदवला निषेध. नॅशनल हेराल्ड मालमत्ता सूडबुद्धीनं जप्त करण्यात आल्याचा आरोप. भंडाऱ्यामध्ये 2 महिला खेळाडूंकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर. सुशीला आगासे यांना सायकलिंग प्रकारात, तर ज्योती गडेरिया यांना पॅरासायकलिस्ट प्रकारासाठी पुरस्कार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाऊदी बोहरा समुदायातील लोकांची भेट घेतली. वक्फ कायद्याबाबत दाऊदी बोहरा समुदायानं केंद्र सरकारची प्रशंसा केली. वक्फ कायद्यातील बदल आवश्यक असल्याचं समाजाचं मत. दिल्ली पोलिसांकडून लाऊडस्पीकरबाबत नव्या सूचना जारी. आता कोणत्याही धार्मिक स्थळी निर्धारित मानकांपेक्षा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर वाजवता येणार नाही. तसंच लाऊडस्पीकरचा चुकीचा वापर केल्यास 10,000 रुपयांचा दंड आणि उपकरणं जप्त केली जाणार. 2 दशकांनंतर रशियानं तालिबानवरची बंदी उठवली. दहशतवादी संघटना असा शिक्का पुसला. रशिया तालिबानच्या वाटाघाटीनंतर निर्णय. आज पंजाब विरुद्ध विजय नोंदवण्यासाठी RCB उत्सुक. RCB घरच्या मैदानावरील पहिल्या विजयासाठी उत्सुक असल्याची चर्चा. IPLमध्ये मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादवर 4 विकेट्सचा विजय. सनरायझर्स हैदराबादनं मुंबईला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईनं 166 धावा केल्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.